आज या परतूर SDM समोर सर्व धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन जे आमचे संघर्ष योद्धा माननीय श्री दीपकजी बोराडे साहेब गेल्या 10 दिवसापासून त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कणसुद्धा नाही, ते उपोषण गेले 10 दिवस झाले करत आहेत, जेणेकरून आमच्या लेकरा बाळांचं हित झालं पाहिजे, आमच्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांचं हित झालं पाहिजे। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेमध्ये 36 क्रमांकावर जे आम्हाला अमृताचा पेला घटनेमध्ये दिलेला आहे, तो अमृताचा पेला आमच्या समाजाच्या हातामध्ये, आमच्या लेकरा बाळांच्या हातामध्ये मिळाला पाहिजे। याच्यासाठी लढणारा आमचा संघर्ष योद्धा माननीय दीपक भाऊ बोराडे हे गेल्या 10 दिवसापासून उपोषण करत आहे। त्या सरकारला मनाची नाही तर जनाची नाही तर कमीत कमी मनाची तरी लाज वाटली पाहिजे। अरे तुम्ही जो माणूस ज्या समाजानं तुम्हाला सत्तेवर बसवलं, तुम्ही म्हणता ज्या समाजामुळे मी आमदार झालो, ज्या समाजामुळे माझं सरकार आलं, ज्या समाजामुळे मी ह्या राज्याचा मुख्यमंत्री झालो आणि त्या समाजाचा तुम्हाला विसर पडला। अरे जेणेकरून तुम्हाला हा समाज सत्तेवर बसू शकतो, तो हाच समाज तुम्हाला खुर्चीवरून उतरू शकतो, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे। 2014ला माननीय श्री तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला शब्द दिला होता, 70 वर्षापासून तुम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करता त्यांनी भावांनो तुम्हाला काही दिलं नाही, तुम्ही आमचं सरकार या राज्यात बसवा। माझा खूप अभ्यास झालेला आहे, मी वकील आहे, मी उच्च न्यायालयात सगळ्या केसेस लढलेल्या आहेत, धनगर समाजाचा पुरेपूर मी अभ्यास केलेला आहे, माझ्याकडे गाडीभर कागद जमा आहेत। ते अभ्यासपूर्वक मी सांगतो की जर तुम्ही आम्हाला सरकारमध्ये बसवलं, त्या राज्याचं मुख्यमंत्री जर मला केलं, तर मी 100% पहिल्या कॅबिनेटमध्ये मी तुम्हाला धनगरांना आरक्षण देतो। त्याच्यामुळे साहेब 2014 गेलं, 2019 गेलं आणि 2025चा दिवस उजाडला, तरी आपले कान असून आपण बैऱ्यासारखं का करता? आपल्याला डोळे असून आपण आंधळ्यासारखं का वागता? अरे ज्या धनगर समाजाने तुम्हाला सत्तेवर बसवलं, अरे ज्या धनगर समाजाने तुम्हाला ह्या राज्याचं मुख्यमंत्री केलं, इतकंच नव्हे तर पंढरपूरला ह्या देशाचे माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं कि ये तुम्हाकू कांग्रेस, ये मेरे धनगर भाइयों, तुम्हाकू अभी तक 70 साल से तुम्हाकू कांग्रेस ने घुमाया है। 70 साल से धनगर समाज को आरक्षण ये चीज पे तुम्हाकू वोट लेते हैं, हमको एक बार वोट दे दो, महाराष्ट्र में हमारी सरकार बैठाओ, हम तुम्हाकू पहले कैबिनेट में आरक्षण देंगे। अरे आम्हाला सांगायचं साहेब, तुमच्या हजारो कॅबिनेट झाल्या, राज्यातल्या झाल्या, केंद्रातल्या झाल्या, तुम्हाला धनगराचं तुम्हाला कुठं काही वाटत नाही का? तुम्ही ज्या धनगरामुळे सत्तेत बसलात, ज्या धनगराचं तुम्हाला लेकरांचं काही वाटत नाही का? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेमध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आम्हाला 36 नंबरला आरक्षण दिलं, तुम्ही राजकीय पोटापळे, राजकीय स्वार्थापळे खोटं बोलता आणि म्हणता धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ। काय झालं? तुम्ही जर आम्हाला आता येत्या 2-4 दिवसामध्ये आमच्या समाजाचा जर कुठं तुम्ही जर दखल नाही घेतली, तुम्ही जर शासनाचा प्रतिनिधी जर आमच्या दीपक बोराडे आमच्या इथं उपोषणाला बसलेले, त्यांची शासनाची कमिटी जर तुम्ही पाठवली नाही, तर हा समाजाचा उद्रेक तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आज तुम्हाला मी इतक्या लोकांना सांगतो, आज किंवा उद्या जर तुमचं शिष्टमंडळ नाही आलं, तर कमिटीतला माणूस म्हणून मी सांगतो तुम्हाला, आमच्या कमिटीतले लोक 3 जण आम्ही गोदावरीच्या पुलावर जाऊन उड्या मारणार आहेत, आम्ही स्वतःचा आत्मदहन करणार आहेत। देवेंद्रजी फडणवीस साहेब, हे तुम्हाला माझा इतक्या लोकांचा शब्द आहे, शिवाजी तरवटे हे माझं नाव आहे, गोदावरीच्या पट्ट्यातले माणसं आहेत आम्ही बी, आणि गोदावरीच्या पुलावर मी उडी पहिले खाणार आहे। ज्या माझ्या भावाच्या पोटात 10 दिवस झाले, आज 10 दिवस झाले त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही, त्याच्या डोळ्यातून पाणी येते, त्याच्या रात्री सलाईन त्याला टोचताना त्याच्या सलाईन सुद्धा नसात जात नव्हते, त्याच्या अंगात रक्त राहिले नाही। तुम्हाला जर धनगराचं जर रक्त प्यायचं असाल तर धनगर तुमच्या नळीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। देवेंद्रजी फडणवीस साहेब, एवढं लक्षात ठेवा। आम्ही आता जालन्याला इथून निघतोय 2:30 वाजता, तुम्ही म्हणता
कलेक्टर गिरीशजी महाजन आणि पंकजा मुंडे येणारे म्हणतात, ते जर आले नाही तर रस्त्यात जालन्याच्या चौफुलीवर एक बी गाडी आम्ही हलू देणार नाही. आता या 15 ते 20 मिनिटांमधून आम्ही इथून सगळेजण निघणार आहेत. आता मला बळीराम तात्याचा फोन आलता, शिवाजीराव तुम्ही लवकर निघा. तुम्ही जर आम्हाला आता जर कलेक्टर साहेब तिथं आले नाही तर आम्ही एकही तुमच्या गाडी त्या चौफुलीहून जाऊ देणार नाही, एवढा आमचा शब्द आहे. म्हणून मला देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, हे समाज जर इथं एवढा असला तर ह्या मतदारसंघात कमीत कमी 60,000 धनगर समाज राहतात. हा समाज सुद्धा जालन्याच्या दिशेने कूच करणार आहे. याचे आपण पहिले दक्षता घेतली पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये धनगर समाजाच्या हिताचा निर्णय घ्या आणि आपली खुर्ची वाचवा. नसता येणाऱ्या काळात तुमची 100% खुर्ची खाली केल्याशिवाय धनगर समाज बसणार नाही.